How many of you want to be blessed this night? किती लोकांना आज रात्री आशीर्वाद हवे आहेत? Let not your hearts be troubled. आपलं हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. God is going to do mighty things in your life. देव महान कार्य तुमच्या जीवनात करणार आहे. Just open your heart to Him. केवळ आपलं हृदय देवासाठी उघडा. Receive His word देवाचा शब्द स्वीकारा and receive His blessings. आणि देवाचे आशीर्वाद स्वीकारा. We'll open our Bibles to Psalm chapter 60 verse 11. स्तोत्रसंहिता 60 आणि त्यातला 11वं वचन आपण यावेळेला काढूया. स्तोत्रसंहिता 60:11. If you have got your Bibles, kindly open to Psalm 60 verse 11. तुमच्याकडे जर तुमचं बायबल असेल तर कृपया सगळ्यांनी ते उघडा. स्तोत्रसंहिता 60:11. Give us help from trouble, for vain is the help of man. स्तोत्रसंहिता 60:11 मध्ये लिहिलंय, शत्रूंच्या विरुद्ध तू आम्हाला सहाय्य दे, कारण मनुष्याचे सहाय्य व्यर्थ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Man's help has turned futile. मनुष्याची मदत आमच्यासाठी निकामी ठरली आहे. And so today म्हणून आज we have come to you, O God. आम्ही तुझ्याकडे आलो दे बापा. Please help us, प्लीज आम्हाला सहाय्य कर, because कारण man's help has failed us. माणसाच्या मदतीने आम्हाला अपयश दिलेलं आहे. We tried man, but man has failed us. आम्ही माणसांकडनं प्रयत्न केले पण माणसांनी आम्हाला अपयश दिलं. So finally we have turned to you, O God. तर ते शेवटी आम्ही तुझ्याकडे वळलो दे बापा. So give us help from our troubles. तर आम्हाला सगळ्या त्रासांपासून, आमच्या संकटांपासून मदत कर. This is the cry of David. दावीदाने अशा पद्धतीचा हा आक्रोश देवासमोर केलाय. But this is also the cry of millions tonight. पण आज करोडो लोकांचा हा अशाच पद्धतीचा आक्रोश आहे I need help, की मला मदत हवी आहे, मला मदत दे. because my problems are colossal. कारण की माझ्या समस्या अनेक आहेत, फार आहेत. My troubles are mountainous. माझे त्रास डोंगरा एवढे आहेत, No मोठे. one can rescue me, आणि कोणीही मला त्यातनं काढू नाही शकत. because vain is man's salvation. कारण माणसाची मदत, माणसाकडनं येणारी मुक्ती व्यर्थ आहे. I tried man, मी माणसांकडनं प्रयत्न केले की या माणसांनी, त्या माणसांनी मला मदत करावी, but they all failed me. पण सर्व माणसांनी मला अपयश दिलं. मला माणसांकडनं मदत नाही मिळाली. Beloved people, माझ्या प्रिय लोकांनो, I promise deliverance tonight. आज रात्री मी वचन देतो, सुटका मिळेल. Deliverance will come, आज रात्री सुटका येईल, but deliverance will come from God. पण देवाकडून सुटका येईल. God will deliver you tonight, देव तुम्हा लोकांना आज रात्री सुटका देईल. because God has the power to deliver you. कारण देवाकडे तुम्हाला सुटका द्यायचं सामर्थ्य आहे. If you put your trust in the living God, जर तुम्ही लोकांनी आपला विश्वास जिवंत देवावर ठेवला ना, God will deliver you tonight. परमेश्वर आज रात्री तुम्हाला सुटका देईल. If God delivers, जर देवाने सुटका दिली, how then can deliverance fail? तर मग ती सुटका कशी काय निकामी आणि अपयशी ठरेल? It can never fail. देवाकडनं आलेली सुटका कधीही अपयशी ठरत नाही. Deliverance fails when you do not know the God of deliverance. ज्याला आपल्याला सुटकेचा देवच कळत नसतो, त्यावेळेला मग ती सुटका आपल्यासाठी अपयशी ठरते. When you do not believe in the God of deliverance, जेव्हा आपण सुटकेच्या देवावर विश्वासच ठेवत नाही, then deliverance does not come. मग सुटका येत नाही. If you believe in the God of deliverance, तुम्ही जर सुटका देणाऱ्या देवावर विश्वास ठेवला, God can erase your trouble even tonight. तर परमेश्वर आज रात्री सुद्धा तुमचे सगळे त्रास पुसून टाकेल. Even tonight He will remove the yoke from your shoulders. आज रात्री सुद्धा देवबाप तुमच्या खांद्यांवरचं जोखड सगळं काढून टाकेल. Even tonight God can break the shackles from your life. आज रात्री सुद्धा देव तुमच्या आयुष्यातनं सगळ्या साखळ्या काढून लावेल. Praise God. देवाला धन्यवाद. Just open your heart केवळ आपलं हृदय उघडा and say, Lord, आणि म्हणा, प्रभू, vain is the help from man. माणसाकडनं येणारी मदत व्यर्थ आहे. So please help me. प्लीज तू मला सहाय्य कर दे बाप्पा. Help me. मला मदत कर प्रभू. And see what God does. आणि पहा देव तुमच्यासाठी काय करतो. And when God helps, आणि देवाने मदत केली ना, then it is real help. मग ती खरी मदत असते. It is real help. देवाकडनं आलेली मदत खरी खुरी मदत असते. Wait upon Him. देवाचरणी वाट पहा. Be of good cheer. धीराने रहा. He will come and rescue you. आनंदाने रहा. देव येऊन तुम्हाला सोडवेल. Praise God. देवाला धन्यवाद. After you trust God, तुम्ही लोकांनी देवावर विश्वास ठेवल्यानंतर, after you seek His face, तुम्ही लोकांनी देवाचं मुख शोधल्यानंतर wait upon Him. देवाच्या चरणी वाट पाहायची. Because कारण patience is the best remedy for every trouble. धीर म्हणजे प्रत्येक त्रासाचा उत्तम उपाय आहे. Patience. धीर, धीर. God says, wait upon me. परमेश्वर म्हणतो, माझ्या चरणी वाट पहा.
and he will deliver you. आणि परमेश्वर तुम्हाला सुटका देईल. But why does trouble come? पण मग त्रास माणसाच्या जीवनात का येतात? Nobody does anything in order to cause trouble. माणसं तर असं काही करत नाहीत ना की ज्यामुळे त्यांना त्रास व्हावा. Nobody invites trouble. कोणी त्रासांना आमंत्रण देत नाही ना. It just so happens that even when you don't invite trouble, it comes. असं होऊन जातं की आपण त्रासांना आमंत्रित केलं नाही तरी त्रास येतात. Even when you don't do things to get troubled, you get troubled. आणि त्रास होण्यासाठी आपण जरी काही केलं नाही तरी सुद्धा विनाकारण आपल्याला त्रास होतात. And one trouble is gone, another trouble waits. आणि एक त्रास गेला की दुसरा त्रास वाट पाहूनच असतो. It's like a wave हे लाटेसारखं आहे. that is dashing against the shore. समुद्राच्या लाटा कसं किनारी येतच राहतात. One wave after another. लाटेवर लाट, लाटेवर रात, समुद्र किनारी येत राहते. One wave dashes against the shore, it goes back, but there is another wave ready to hit the एक shore. लाट आली, समुद्र किनारी आदळली की त्यानंतर दुसरी लाट तयारच असते आदळायला. That is why you need God all the time. आणि म्हणून तुम्हा लोकांना देवाची सातत्याने 24/7 365 दिवस गरज आहे. Because you don't know का आपल्याला काय ठाऊक when another trouble is coming. तुला सुद्धा काय माहित आहे दुसरा कधी त्रास येणार आहे. And just because some troubles may crop up doesn't mean you don't have to do a thing. आणि काही त्रास येतील म्हणून आपण काहीच करायचं नाही असंही नसतं. त्रास होणार आहेत म्हणून आपण आता काही करायलाच नको असंही करून चालत नाही ना. Get up in the name of the Lord. येशूंच्या नावात, प्रभूच्या नावात उठायचं Start moving. आणि पुढे जायचं Continue working. आणि काम करत राहायचं. Take risk. धोका पत्करायचा. आमेन. But don't give up. पण हार नाही मानायची बेटा. Because कारण by the time you move on, तुम्ही पुढे जाईपर्यंत God has solved that problem. परमेश्वराने तो त्रास, ती समस्या सोडवलेली असते. Praise God. आगे बढ़ते रहो, आगे बढ़ते रहो. Even in troubles, move on ahead. त्रासांमध्ये सुद्धा पुढे जात राहा, पुढे जात राहा, मागे वळायचं नाही. Just look to God and say, केवळ देवाकडे पाहायचं आणि देवाला म्हणायचं I am moving on ahead. की मी पुढे जात आहे. My trouble is in your hands. माझा त्रास सगळा मी तुझ्या हातात दिलेला You आहे. take charge. तू सगळा ताबा घेऊन टाक. Praise God. देवाला धन्यवाद. Because once you believe in God, कारण एकदा का तुम्ही लोकांनी देवावर विश्वास ठेवला, once you pray to Him, एकदा का तुम्ही देवाला प्रार्थना केली, then don't worry. तत्पश्चात मग काळजी करायची नाही. God will do what is necessary. आणि जे काही गरजेचं आहे ते सगळं देव करेल. आमेन. Amen. आमेन. You may slip and fall, कदाचित तुम्ही घसराल, पडाल, but that should not stop you from walking. पण त्यातून तुम्ही परमेश्वरामध्ये चालणं बंद नाही करायचं. Keep on walking with God. तर देवासोबत चालतच राहायचं Keep on doing good. आणि चांगलं करतच राहायचं. Keep on doing your duty. तुमचं कर्तव्य तुम्ही भजवतच राहायचं. Keep on taking care of your family. आपल्या परिवाराला सांभाळत राहायचं. God will give you salvation. देव तुम्हाला तारण देईल. आमेन. God will give you salvation. देव तुम्हाला तारण देईल, सुटका देईल. You know, no pilot just sits in the plane तुम्हाला माहितीये विमानामध्ये पायलट असाच बसून राहत नाही. and feels his pulse as he flies his plane. आणि जसं तो विमान उडवत असतो तसं तो तसाच बसून राहिलेला नसतो. He has to be part of the machine. त्याला त्या मशीनचा एक भाग बनावं लागतं. If he thinks of anything else, आणि त्यांनी जर आणि भलते सलते विचार त्यावेळेला विमान उडवताना डोक्यात आणले, but the task that he has in his आणि hand, जी कामगिरी त्याच्या हातात आहे, विमान उडवायचं जे काम त्याच्या हातात दिलेलं आहे, त्याच्याऐवजी जर हा वैमानिक किंवा हा पायलट दुसरेच भलते सलते विचार करत तिथे आतमध्ये बसला, then trouble is just round the corner. तर मग त्रास येणारच आहे. काहीतरी अपघात त्या विमानाचा होणारच आहे. You need to form the habit तुम्हाला सवय लावावी लागेल of going to the Bible, reading the Bible, seeking God's face every day in the midst of trouble, without trouble also. सगळ्या त्रासांमध्ये, त्रास असताना सुद्धा, त्रास नसताना सुद्धा बायबल उचलायचं, बायबल वाचायचं, प्रार्थना करायची, या सगळ्या सवयी तुम्हाला लावायला लागतील स्वतःला. Even in the bright moments, even in the worst moments, अगदी चांगल्या काळामध्ये सुद्धा, वाईट काळामध्ये सुद्धा you have to seek God's face. ही सवय तुम्हाला पाहिजेच की तुम्ही देवाचं मुख शोधायलाच पाहिजे, प्रार्थना करायलाच पाहिजे. Every day I see God's face. दर दिवशी मी देवाला प्रार्थना करतो, देवाचं मुख शोधतो. Every morning I see God's दर face. दिवशी सकाळी नित्य नियमाने मी परमेश्वराला शोधतो. फक्त शनिवार, रविवार, सोमवार सभा असतात म्हणून नाही. In fact, on Saturdays, उलट पक्षी शनिवारी तर I don't meet anybody. देवाला मी असं शोधायला बसतो की मी कुणालाही भेटत नाही शनिवारी. I don't pick up a phone call. फोन सुद्धा उचलत नाही मी शनिवारी माझा. I seek my God's face. केवळ देवाला प्रार्थना करत बसतो, देवाचा चेहरा शोधत बसतो.
Because there lies our victory. कारण तिथेच आपला विजय आहे बेटा. At the feet of God lies our victory. देवाच्या चरणीच आपला विजय आहे. At the feet of God lies our solution. देवाच्या चरणीच आपले सगळे उपाय आहेत. At the feet of God lies our peace. देवाच्या चरणीच आपली शांती आहे. At the feet of our God lies joy. देवाच्या चरणीच आपला सर्वांचा आनंद आहे. At the feet of our God every enemy is defeated. देवाच्या चरणीच प्रत्येक शत्रू पराजयी होतो. There you get power आणि तिथेच देवाच्या चरणी आपल्याला सामर्थ्य मिळतं. तेच सोडलं तर कसं होईल. to rise up and meet the daily challenges. परत उठायचं आणि दर दिवसाच्या सगळ्या आव्हानांना तोंड द्यायचं, हे सामर्थ्य सगळं देवाच्या चरणात नाही येतं. Many people are not helped in troubled times पण अनेक लोकांना संकट समयी मदत मिळत नाही. because they look for scapegoats. कारण की ते बळीचा बकरा शोधतात संकटांमध्ये. The day you confess your sins, असं नाही, ज्या दिवशी तू स्वतः तुझ्या पापांची कबुली करशील की हो मी पापी आहे, माझ्याकडनं चुकलं, the day you confess your weaknesses, आणि ज्या दिवशी तू स्वतःचा अशक्तपणा आणि कमजोरी कबूल करशील की या क्षेत्रात मी अशक्त पडलो, मी कमजोर आहे, that is the time you have already or almost come out of trouble. त्यावेळेला जवळजवळ तू सगळ्या त्रासातनं बाहेर आलेला आहे असं म्हणायचं. The other half part will be dealt by God. बाकीचा अर्धा भाग जो आहे तो देव सांभाळून घेईल. पहिला भाग तू करायचा, पश्चाताप करून देवाकडे परत यायचं. Humble yourself under the mighty hand of God. देवाच्या महान वरद हस्ताखाली स्वतःला नम्र कर. And God will exalt you in देव due तुला time. उंच करेल योग्य वेळेमध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 22 verse 2 28, शमूएल 22 अध्याय 28 वचन for you Lord, की हे प्रभू तूच you are the savior तूच तारणार आहेस. of those people who are in trouble. जे लोक त्रासात आहेत त्यांचा मुक्तीदाता तूच आहेस. But your eyes are on men of pride to bring them down. पण तुझे डोळे गर्विष्ठ माणसांकडे लागलेले असतात, त्यांना खाली पाडायला. Are you getting me? कळतंय का? गर्विष्ठ माणसांकडे देवाचे डोळे अशासाठी लागलेले असतात की ते खाली पडावेत. Say like David tonight. दाविदासारखं आज बोला No one on the earth can rescue me. की पृथ्वीवरती या भूतलावरती मला कोणीही वाचवू शकत नाही. Give me help, O God, परमेश्वरा तूच मला मदत कर, for my trouble is near. कारण माझे त्रास जवळ येऊन ठेपलेले आहेत. तूच मला सहाय्य कर. The moment you say that, आणि ज्या क्षणाला तुम्ही असं बोलाल ना, God will start his rescue operation in your life. त्या क्षणापासून देवबाप त्याची बचाव योजना तुझ्या जीवनात कार्य करायला लावेल. Praise God. मुक्ती योजना, बचाव योजना. God says देव बोलतो in Jeremiah 32 verse 27, इर्म्याचा 32 अध्याय त्यातलं 27 वचन, behold, पहा I am the Lord, मी प्रभू आहे, the God of all flesh. मी संपूर्ण मानव जातीचा देव आहे. Is there anything too hard for me? मला काय अवघड आहे का? Nothing is देव too hard for म्हणतो, me. देव God says. विचारतो मला काय अवघड आहे का? देवाला काय अवघड नाही, अशक्य नाहीये. तो देव आहे. God will take care of you in your troubled times. देव तुला तुझ्या संकटांमध्ये सांभाळेल बेटा. Because my God is greater than your trouble. कारण माझा देव तुझ्या त्रासांपेक्षा मोठा आहे. My God is greater than your 1,000 troubles. माझा देव तुझ्या 1000 संकटांपेक्षा मोठा आहे. That trouble for you is like a mountain, but for my God it is like a molehill. ते संकट, तो त्रास तुझ्यासाठी डोंगरासारखा आहे, पण माझ्या देवासाठी तो मोहरीच्या दाण्यासारखा आहे. It is nothing before God. माझ्या देवासमोर तो त्रास काहीच नाहीये जो तुला डोंगरा एवढा मोठा वाटतो. Bible says बायबल म्हणतं in Psalm 9 verse 9, स्तोत्र 9 त्यातलं 9 वचन, the Lord shall be a refuge for the time of trouble. संकट समयी परमेश्वर आमचं आश्रयस्थान असेल. Against the battle and war he shall be a refuge. सगळ्या युद्धांविरुद्ध, लढायांविरुद्ध परमेश्वर आमचं आश्रयस्थान असेल. परमेश्वर आमचा बचाव करेल. What are you battling today? आज तुमची लढाई, तुमचं युद्ध काय आहे? What is your warfare? आयुष्यामध्ये काय लढताय? काय लढाया चालल्या? It is nothing for God. काहीच नाहीये ते देवासाठी. Are you fighting the devil? तुम्ही सैतानाविरुद्ध लढताय का? Are you fighting the evil powers? तुम्ही काही वाईट दुरात्म्यांच्या शक्तीविरुद्ध लढताय? Are you fighting your debts? तुम्ही तुमच्या कर्जाविरुद्ध लढताय? Are you fighting your sickness? तुम्ही तुमच्या आजारांविरुद्ध लढताय? Give it to God. सगळं देवाला देऊन टाक ना. Battle belongs to the Lord. का लढाई देवाच्या मालकीची आहे. He can do a better job than any one of का us. आपल्यातल्या कुणाहीपेक्षा जास्त चांगलं काम देव करू शकतो, म्हणून देवाच्या हातात देऊन टाका. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Psalm 50 verse 15. स्तोत्र 50 त्यातलं 15 वचन, See what God says. बघा सगळ्यांनी नीट ऐका देव काय बोलतो. Call unto me in the days of your trouble, संकट समय
तुझ्या संकट समयी तू माझा धावा कर and I will deliver you, आणि मी तुला सुटका देईन म्हणाला and you shall honor me. आणि तू माझा मान सन्मान करशील म्हणाला. Whatever distressing or dangerous situation you are in now, आज ज्या कुठल्या धोकादायक परिस्थितीमध्ये, निराशमय परिस्थितीमध्ये तुम्ही लोक अडकलेले आहात, God has a way in the desert. देवाकडे मार्ग आहे, रानात पण तो मार्ग काढेल. He will help you. देव तुला सहाय्य करेल. Whatever is bothering you right now, जो काही आत्ताला तुला त्रास होतोय, तुझ्या जीवाला जो काही घोर लागलाय, whatever is not giving you a good night's sleep, आणि ज्या कशामुळे तुला रात्रीची झोप येत नाही, तुझी झोप उडाली आहे, just hand it over to God. सगळं देवाच्यानी देऊन टाका आणि मोकळे व्हा. I know some of you, मला माहिती आहे तुमच्यातले काही जण, you have put a lot of effort, तुमच्यातल्या काही लोकांनी खूप सारे प्रयत्न केले, but finally there is nothing to show. सरते शेवटी तुमच्या हातात मात्र दाखवण्यासारखं काही नाहीये. You're working like an elephant but eating like an ant. हत्तीसारखं काम करून बेटा तू मुंगीसारखं खातोय. What is the use? काय फायदा आहे? Profitless labor. लाभहीन कष्ट झाले ना रे बाबा. All your hard work, तुझे सगळे कष्ट, सगळी मेहनत, all your exertion दिवस रात्र तू 8 नाही 16 तास काम करतो, एक्झर्ट करतो स्वतःला, has given you nothing. त्यातनं काय प्राप्त झालं रे? दाखवण्यासारखं काही नाहीये. It has only added irritation to your life. त्यातनं केवळ तुझी चिडचिड व्हायला लागली, तुला वैताग यायला लागला, कंटाळ यायला लागला, तू चिडायला लागला. Turn to God. देवाकडे वळ ना, Turn to God. देवाकडे वळा ना. Sometimes education becomes a hindrance for our blessings coming from God. कधी कधी घेतलेलं शिक्षण आणि डिग्र्या आपण देवाकडे येण्यामध्ये अडचण बनतात. घेतलेलं शिक्षण आणि घेतलेल्या डिग्र्या कधी कधी आडव्या येतात आणि देवाकडे आपल्याला येऊ नाही देत. Because education does not permit you to come to God. कारण शिक्षण आणि डिग्र्या तुम्हाला देवाकडे येऊच देत नाहीत. Because you say, कारण तुम्ही म्हणता, I have spent so much money on my education. तुम्ही काय म्हणता, अरे मी शिक्षणासाठी इतका सगळा पैसा खर्च केला, लोन घेतलं, And so this education has to help me. आणि म्हणून आता या शिक्षणातनं, या डिग्रीतनं मला मदत मिळायला पाहिजे, नाही तर काय फायदा झाला, मी इतके सगळे पैसे या शिक्षणामागे लावले. If education is not helping you, अरे पण समजून घे ना बेटा, ते घेतलेलं शिक्षण जर तुला मदत करत if नाही, intelligence is not helping you, ती बुद्धी जर तुला मदत करत नाही, रात्रीची शांत 8 तास झोप देत नाही, turn to God. देवाकडे वळ ना बाबा. He will help you in a moment. देव एका क्षणात तुला मदत करेल. हट्टी नका बनू, जिद्दी नका बनू, Don't give up. हार मानू नका, Don't be saddened. आणि शांत सुद्धा बसू नका. All the hard cases, handle it to God. सगळी अवघड प्रकरणं देवाच्या हातात देऊन टाकायची. Hand it to God. सगळं देवाच्या हातात द्यायचं की देव बाप्पा आता मला जमत नाही, याच्या पुढे तूच कर. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings chapter 4, 2 राजे 4 अध्याय, it speaks of a widow. तिथे एका विधवा बाईविषयी लिहिलंय. Her husband was a member of the group of the prophets. आणि तिचा नवरा जो होता ना, तो संदेष्टांच्या एका गटातला माणूस होता. And he was a great helper to the prophet Elisha. आणि अलिशा नावाचा जो एक महान संदेष्टा होता, त्याच्या हाताखाली हा तिचा नवरा त्याला फार मोठा मदतगार होता. One day, एके दिवशी this widow came running, pleading to Elisha. ही विधवा बाई धावत धावत अलिशाकडे आली And she was crying. आणि रडत होती, खूप रडत होती. She said, रडायला लागली, म्हणाली, I just buried my husband. मी आता नुकतंच माझ्या नवऱ्याची मयत केलेली आहे. He suddenly died. माझा नवरा अकस्मात वारला. I have 2 small children. मला 2 लहान लहान मुलं आहेत. You know my husband. तुम्हाला ठाऊक होता ना माझा नवरा. He lived in the fear of God माझा पती, माझा नवरा देवाच्या भयामध्ये जगायचा, तुम्हाला माहित आहे ना. all the days of his life. आयुष्यभर माझा नवरा देवाच्या भयात जगला He has been with you for many years. आणि तुमच्या सोबत तुम्हाला मदत करत अनेक वर्ष राहिला, तुम्हाला माहितीये ना अलिशा सर. I hardly buried him. आणि मी आत्ताच त्याची मयत केली, नुकताच माझा नवरा वारला, मी विधवा झाले. That a creditor came home आणि आता सावकार घरी येत आहेत and he is threatening me to take away my 2 sons. आणि सावकार मला भीती घालतायत की तुझी 2 मुलं आम्ही घेऊन जाऊ. He said, I will take those 2 sons and use them as slaves. आणि सावकार मला असं म्हणून गेले की तुझ्या 2 मुलांना आम्ही घेऊन जाणार, त्यांना गुलाम म्हणून आम्ही वापरणार, विकणार. If I didn't pay the money my husband owed to him. माझ्या नवऱ्याने जे काही कर्ज त्या सावकाराकडनं घेतलेलं होतं ते फेडलं नाही, तो सावकार मला धमकी घालून गेलाय, तुझी 2 मुलं मी घेऊन जाईन, त्यांना विकून टाकेन गुलाम म्हणून. What shall I do? आता मी काय करू? That man has no mercy. त्या माणसाला, त्या सावकाराला काय माझी दया येत नाही. He knows that there is death at home. त्याला माहितीये की माझ्या घरामध्ये नुकतीच माझ्या नवऱ्याची मयत झाली And the head of the house is gone. आणि माझ्या घरचा प्रमुख, माझा धनी, माझा नवरा वारला, त्याला माहित आहे. But he's
yet not ready to wait. तरी सुद्धा हा सावकार वाट पाहायला तयार नाहीये. I told him, मी त्याला सांगितलं, give me some time. मी किती त्याला सांगितलं की मला थोडा वेळ दे, मी तुझं सगळं फेडीन. But he is demanding me either I return back the money or he will take away my 2 पण small हा children. सावकार हट्ट करून उभाच आहे, म्हणतो एक तर लगेच मला माझा पैसा परत कर, नाहीतर तुझ्या दोन्ही मुलांना मी घेऊन जाणार, मला काही माहित नाही. This world is wicked world. हे जग वाईट आहे, हे जग वाईट आहे. Many people are crazy about money. हे जग दुष्ट आहे आणि अनेक लोकांना पैशाचं वेड लागलंय. Their God is money. त्यांचा देवच पैसा आहे. They will sell their own mother for money. स्वतःची आई विकून खातील ते लोक पैशासाठी. They will sell their whole own family for money. स्वतःचा परिवार विकून खातात पैशासाठी. असं जग आहे. This is a demonic world we are living in. सैतानी जग आहे. ज्या जगात तुम्ही आणि मी राहतो ते जग सैतानी आहे, सैतानी. This world will never favor you. हे जग नाही तुझ्यावर कधी कृपा अनुग्रह When वगैरे is the करणार. help of man? हे जग तुझ्यावर अनुग्रह करणार नाही, कृपा करणार नाही. माणसाकडनं आलेली When is मदत, the help of man? माणसाकडनं आलेली मदत वाया गेली, व्यर्थ गेली. Bible says, when is the help of man? बायबल मध्ये लिहिलंय बघा ना, मी आत्ताच वाचलं ना, की माणसाकडनं येणारी मदत व्यर्थ आहे, वाया आहे. Bible says, बायबल म्हणतं Jeremiah 17:7, इर्मिया 17:7, cursed is the man who trusts in man. जो माणूस माणसावर विश्वास टाकतो तो माणूस शापित आहे. Cursed is the man. शापित आहे तो माणूस जो माणसावर विश्वास टाकून जगतो. But blessed is the man who puts his trust in पण ज्या God. माणसाचा विश्वास देवावर आहे तो आशीर्वादित आहे. Elisha the prophet said, अलिशा संदेष्टा म्हणाला, what do you have at home? काय आहे? त्या बाईला अलिशा म्हणाला, तुझ्या घरामध्ये काय आहे? She said, nothing. ती म्हणते, माझ्या घरात काहीच नाही ना. Do you have anything in the kitchen? बस स्वयंपाक घरात काही आहे का बाई? She said, nothing ती म्हणाली, काहीच नाही ना माझ्याकडे, except a little container of oil, फक्त थोडंसं तेल आहे बुदलीत, a little olive oil. थोडंसं जैतुनाचं तेल आहे. Elisha said, तर अलिशा तिला म्हणाला, don't trouble yourself, स्वतःला woman. असा त्रास करून घेऊ नको बाई, God will do a miracle. परमेश्वर चमत्कार करेल. Go home. जा घरी. Borrow as many as empty jars you can get from your neighbors and others. शेजाऱ्यांपासनं, शेजाऱ्या-पाजाऱ्यांपासनं, सगळ्यांकडनं जेवढी तुला रिकामी भांडी गोळा करता येतील तेवढी सगळी रिकामी भांडी घरात गोळा कर. And then मग go into your kitchen तुझ्या स्वयंपाकघरात जा, with your little sons तुझ्या दोन्ही लहान मुलांना घेऊन and shut the door behind you दार बंद करून टाक घराचं, and pour olive oil from your flask into all the empty containers. आणि तुझ्या बुदलीमध्ये थोडंसं तेल आहे ना जैतुनाचं तू म्हणत होती, ते ओतायला सुरुवात कर त्या सगळ्या रिकाम्या भांड्यांमध्ये. When one is full, set it aside. एक भांड भरलं तर बाजूला ठेवून दे, Then pour it in another vessel. दुसऱ्या भांड्यामध्ये ओतायला लाग. She went home ती बाई गेली घरी by faith. विश्वासाने. When you come to God, you have to operate in the realms of faith. तुम्ही देवाकडे जेव्हा येता ना तेव्हा विश्वासाच्या स्तरामध्ये काम You करायचं. have to believe in God. देवावर विश्वास ठेवायचा, बुद्धीवर, शिक्षणावर नाही. देवादारी, देवावरच विश्वास. She told her 2 children, तर ती गेली घरी, दोन्ही मुलांना म्हणाली, tonight आज रात्री we are going to see the mighty hand of God on our lives. आपण देवाचा महान हात आपल्या जीवनावर आलेला बघणार आहोत बेटा. The children must have said, तर तिची मुलं तिला म्हणाली असतील Mom, की मम्मा, what about the creditor? आता हे सावकार येतात असं पैसे मागतात त्यांचं काय? He said he will come and take us away. तो सावकार तो बोलून गेला ना की तो आम्हाला दोघांना घेऊन जाणार. We don't want to go, Mom. आम्हाला नाही जायचं मम्मा त्याच्या बरोबर. Mother must have said, तर ती आई म्हणाली असेल, don't worry, children. तुम्ही काळजी करू नका मुलांनो, God will trouble those who trouble us. जे आपल्याला त्रास देतील त्यांना देव त्रास देईल. Don't worry. काळजी नाही करायची, जे आपल्याला त्रास देतात ना त्यांना देव त्रास देईल. God will do a miracle for us. देव आपल्यासाठी चमत्कार करेल. Do as I say. जसं मी सांगत आहे बेटा तसं करा. Go जा to all the neighbors' house सगळ्या शेजाऱ्यांच्या घरी जा and collect as many as empty vessels you can collect. आणि जेवढी रिकामी भांडी गोळा करता येतील तेवढी रिकामी भांडी बेटा जाऊन गोळा करा. Both the children excitedly ran away दोन्ही लहान मुलं आनंदाने बाहेर गेली and they collected all the empty vessels from all the neighboring uncles and aunts. आणि सगळ्या आजूबाजूच्या लोकांकडनं काका काकू जे कोणी होते सगळ्यांच्या घरनं रिकामी भांडी स्वतःकडे घेऊन आली. They placed it all before the mother. आणि सगळी रांगेनं आपल्या आईच्या समोर भांडी मुलांनी ठेवली. Then they were looking at the mother what she will do. मग आता ते बघवते आता मम्मा काय करणार आहे. She picked up that little oil container. मग त्यांच्या आईनं ती छोटीशी बुदली होती ना जैतुनाच्या तेलाची ती घेतली She must have said, आणि म्हणाली असेल, thank you Lord. धन्यवाद प्रभू, Vain is the help of man. माणसाकडनं येणारी मदत व्यर्थ आहे. Give us help from trouble, O God. आम्हाला त्रासांपासून सोडव दे बाप्पा. And then मग
a miracle happened. चमत्कार घडला. She poured that oil in one vessel. तिने एका भांड्यामध्ये ते तेल ओतलं, It became full. ते भांड भरलं. She set it aside. मग ते भांड तिनं बाजूला केलं, Another vessel. दुसऱ्या भांड्याला भरलं, Poured it again. दुसऱ्या भांड्यात ओतलं, That was also full. ते भांडही पूर्ण She भरलं. went on pouring आणि out असं vessel after vessel. एक एक करून सगळ्या भांड्यांमध्ये ती तेल ओतत राहिली, कारण तेल संपेच ना. The oil started multiplying. आणि तिच्या बुदलीतलं तेल बहुगुणित व्हायला लागलं, वाढायला लागलं, संपलंच नाही. Then she said, मग ती म्हणाली, children, मुलांनो, hurry up. Get पटकन, one more vessel. पटकन पटकन अजून भांडी आणा, अजून भांडी आणा. They said all the vessels are full. तो मुलं Finished. म्हणाली, सगळी भांडी संपली मम्मा, आणि सगळी भांडी भरली तेलानी. Suddenly the oil stopped flowing. आणि सगळी भांडी भरल्यानंतर अचानक ते तेल सुद्धा थांबलं. She was so happy. तिला एवढा आनंद झाला, She ran to the prophet. ती धावत अलिशा संदेष्टाकडे परत गेली. She told the children, wait here, I'm just coming. आणि मुलांना म्हणाली, दोघांनी इथंच थांबा, मी पटकन जाऊन येते. And she told the prophet, आणि जाऊन अलिशा संदेष्टाला ती म्हणाली, I've got plenty of oil. गुरुदेव, माझ्याकडे भरपूर तेल आलंय I आता. can open an oil shop now. मी आता तेलाचं दुकान काढू शकते, एवढं तेल आहे माझ्याकडे आता. Praise God. तेल विकायला बसू शकते मी आता दुकान काढून. तेलाचा घाणा घालीन आता मी. The prophet said, तर संदेष्टा तिला म्हणाला, sell some of the oil थोडं तेल जाऊन विकून टाक, and pay your debt to that creditor. आणि त्यातनं जो पैसा होईल ना, तो पैसा त्या सावकाराला फेडून टाक. Rest of the money put it in the bank बाकीचा पैसा बँकेत जमा कर. and live happily with your children. आनंदाने आपल्या 2 मुलांसोबत राहा. Praise God. जा सुखी राहा. The creditor came next day. सावकार आला ना दुसऱ्या दिवशी, He was ready to pick up the children. तयारीनंच आला तिच्या 2 मुलांना उचलायला. She said, here is your money. तर Take ती it. म्हणाली, घे तुझा हा पैसा. He was shocked. त्या सावकाराला धक्का बसला की एका रात्री बाईनी असं काय केलं. How could she manage in one night? एका रात्रीमध्ये बाईनी असं काय केलं आणि हा पैसा तिनं कुठून आणला. Because कारण she had God on her side. अरे देव तिच्या बाजूनी होता. She had God on her side. देव तिच्या बाजूनी होता. बाईनी असं तसं काही केलेलं नाहीये. बाईनी चित्रात देवाला आणलाय. Praise God. हालेलुया. Bring God in your picture. देवाला आयुष्याच्या चित्रात आणा. Bring God in your home. देवाला तुमच्या घरात आणा. Bring God in your life. देवाला तुमच्या जीवनात आणा. Bring God in your situation. देवाला तुमच्या परिस्थितीत आणा. Introduce God in your affairs. देवाला तुमच्या सगळ्या कार्यकारिणीमध्ये आणा. Your oil will multiply. तुमचं तेल बहुगुणित होईल. Your money will multiply. तुमचा पैसा बहुगुणित होईल. Blessings will multiply. आशीर्वाद बहुगुणित होतील. Praise God. कारण शेवटी देव हा फिनिश. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 54 verse 4. यशा 54 त्यातलं 4थं वचन बायबल म्हणतं, Do not fear, घाबरायचं नाही. बायबल म्हणतं, for you shall not be ashamed. भिऊ नका, कारण तुम्ही लज्जित होणार नाही. You shall not be disgraced. तुम्ही लज्जित होणार नाही, फजित होणार नाही, अपमानित होणार नाही. You shall not be humiliated. भिऊ नका, तुम्ही अपमानित होणार नाहीये. For you shall forget the shame of your youth. तुमच्या तारुण्यातला अपमान आणि लज्जा तुम्ही विसरणार आहात. And you shall never be reproached ever again. आणि परत कधी म्हणून तुमची लज्जा होणार नाहीये. You shall not be reproached of your widowhood. तुम्ही जर विधवा असाल तर तुमच्या विधवापणाविषयीनं पण तुम्ही अपमानित होणार नाहीये. Bible says in Job 5, 6 and 7. योबाचा 5वा अध्याय 6वं आणि 7वं वचन बायबल म्हणतं, Affliction does not come from the dust, त्रास धुळीतनं येत नाही, nor does trouble spring from the ground. किंवा त्रास जमिनीतनं पण उगत नाही. Yet man is born unto trouble. तरी मनुष्य त्रासासाठी जन्माला As आलाय. sparks only fly upward. जसं ठिणग्यावरच उडतात ना, तसं माणसाच्या आयुष्यात त्रास असतातच. Praise God. देवाला धन्यवाद. Tonight speak to God. पण आज रात्री देवाशी बोला. Like Bible says जसं बायबल म्हणतं in Psalm 22 verse 11. स्तोत्र 22 त्यातलं 11वं वचन, Be not far from me, माझ्यापासून लांब जाऊ नका रे, because trouble is near, O God. कारण त्रास जवळच आहे. देव बाप्पा माझ्यापासून लांब जाऊ नको, For there is nobody to help me. कारण मला मदत करणारं कोणीच नाही. That is the kind of prayer that will invite God in your scene. अशा पद्धतीची प्रार्थना जर तुम्ही केली ना, तर तुमच्या जीवनाच्या चित्रात देव आमंत्रित होईल. Praise God. देवाला आमंत्रण जाईल की मला बोलवतोय, मला जायला हवं. Bible says in Psalm 27 verse 5. स्तोत्र 27 त्यातलं 5वं वचन बायबल म्हणतं, When I am in trouble, जेव्हा केव्हा मला त्रास होता, He will keep me safe in His house. तेव्हा त्याच्या घरात, त्याच्या मंदिरात तो मला सुरक्षित ठेवेल. He will hide me in the safety of His holy tent. त्याच्या पवित्र तंबूत तो मला लपवून ठेवेल. He will put me Hallelujah. on a rock that is very, very तो high. मला उंच खडकावरती जाऊन ठेवेल. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Do you know माहित आहे तुम्हाला why Jesus came for you? येशू
तुझ्यासाठी या जगात का आले माहित आहे? To take away your sins, तुझं पाप घेऊन जायला आले, to give you new life. तुला नवीन जीवन द्यायला आले. Jesus came to take you to heaven. येशू तुला स्वर्गात घेऊन जायला आले माहित आहे? Jesus came to give you quality life. येशू तुला चांगल्या दर्जाचं जीवन द्यायला आले आहे. Jesus came to defeat the devil. येशू सैतानाला हरवायला आलेले आहेत. Jesus came to give you promotion. येशू तुला बढती द्यायला आलेले आहेत. Jesus came to wipe away your tears. येशू तुझे अश्रू पुसायला आलेले आहेत. Jesus came to give you brand new life. येशू तुला नवीन कोरं जीवन द्यायला आले आहेत. God sent Jesus for you देवाने येशूंना तुझ्यासाठी पाठवलंय, because He knows कारण देवाला ठाऊक आहे we need help. आपल्याला मदतीची गरज आहे. We need divine help. देव जाणून आहे आपल्याला दैवी मदतीची गरज आहे. That's why when Jesus was born, म्हणून येशूंचा जेव्हा जन्म झाला, the angel said, देवाचा दूत बोलला, in the city of David, दाविदाच्या नगरीत a savior is born. एक तारणारा तो जन्मला आहे. वा वा, His name will be Jesus, त्याचं नाव येशू असणार आहे, for He will save His people from their sins. कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारणार आहे. He will be called Emmanuel. त्याला इमॅन्युएल नाव असणार आहे. Emmanuel means God with us. इमॅन्युएल म्हणजे देव आम्हा संगती, God with us. देव आमच्या संगती, इमॅन्युएल. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus took the sins of the whole world, अशा रीतीनं येशूने संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. On the third day He rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Today He is alive. आज येशू जिवंत आहेत. Today He is alive. आज येशू जिवंत आहेत. Even if you go today to Jerusalem, आज जरी तुम्ही इस्रायल मध्ये येरुशलेमेत गेलात ना, there तिथे the spot where Jesus was laid in that cave, ज्या जागी येशूंना मेल्यानंतर पुरलेलं, in that cave on top it is written, त्या गुहेवर, त्या कबरेवर समोर लिहिलेलं आहे, He is risen, He is not here. तो उठला आहे, तो इथे नाही आहे. कबर रिकामी आहे, तो उठला आहे, He is not here. तो इथे नाही आहे. His dead body is not here. त्याचं प्रेत इथे नाही आहे. But where is He then? मग येशू कुठे आहे? Here. इथे आहे. Here. इथे आहे. He is here. इथे आहे. He is in our Vineyard Workers Church. आपल्या विज्ञान वखत चर्च मध्ये. If He was dead, जर येशू मेलेले असते He would have been there in तर Jerusalem. तिथेच येरुशलेमेत त्या कबरेत असते. He wouldn't have helped you. आपल्याला तुम्हाला मदत केली नसती येशू. Can a dead man help you? मेलेला माणूस आपल्याला मदत करू शकतो का? But Jesus is alive. पण येशू जिवंत आहे. That's why He helps you. म्हणून येशू आपल्याला तुम्हाला मदत करतात. That's why He said म्हणून येशू म्हणाले in Matthew 11:28, मत्थ्याचा 11वा अध्याय 28वा वचन, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. हालेलुया. In John 15 verse 5, योहान 15वा अध्याय 5वे वचन, Jesus said, येशू म्हणाले without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. Praise God. हालेलुया. विषय संपला. We serve a mighty God. आपण महान देवाची सेवा करतोय. Mighty God. महान देवाची सेवा आहे. He can number the sands of the seashore. बघा ना, समुद्र किनारची वाळू आहे ना, वाळू, ती वाळू सुद्धा देव मोजू शकतो. वाळू, वाळू कोणाला मोजता येईल का? पण वाळू सुद्धा मोजतो देव. My God can count even the raindrops. माझा देव पावसाचे थेंब किती पडले तेही मोजतो. जमणार आहे आपल्याला? Jesus said येशू बोलले in Matthew 10:30, मत्थ्य 10वा अध्याय 30वा वचन, every hair on your head is counted. तुझ्या डोक्यावरचा प्रत्येक केस पण मोजलेला आहे. You are so precious to me. माझ्यासाठी तू इतका मौल्यवान आहेस. त्याला गळलेले माहिती आहेत, त्याला नवीन आलेले माहिती आहेत, सगळा हिशोब त्याच्याकडे. You know, to all mankind, सगळ्या मानव जातीसाठी God has given some measure on this earth. देवाने काही ना काही प्रमाण दिलेलं आहे या जगात. But पण those who love Him ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे ना, are given in plenty. त्यांना देव भरपूर देतो, Plenty. भरपूर देतो. So walk on the right road. तर योग्य रस्त्यावर चाला, Do good. चांगलं करा Be resolute. आणि निश्चयी राहा. Don't lose your head. आपलं मस्तक असं गरम नका होऊ देऊ, चिडू नका. In the times of disaster, don't lose your head. संकट समयी चिडचिड करू नका, तापू नका. Hold fast to Jesus. येशूंना घट्ट धरून राहा Never desert Him. आणि कधी येशूंना सोडू नका. Cling to Him. त्याला चिकटून राहा, He is your life. कारण येशू तुमचं जीवन आहे. He is your life. येशू तुमचं जीवन आहे. Don't forget His name. येशूंचं नाव विसरू नका.
Forget everybody's name. बाकी सगळ्यांची नावं विसरलात तर चालेल. Forget your very own name. अगदी स्वतःचं नाव विसरलात ना तरी चालेल. Don't forget his name. येशूंचं नाव विसरू नका. Because Jesus means कारण येशू म्हणजे God is salvation. देव तारण आहे. येशू या नावाचा अर्थ देव तारण आहे. Praise God. हालेलुया. Bear hardship in life. Don't worry. आयुष्यामध्ये कष्ट सोसा, टेन्शन नका घेऊ. If it is sent to you, bear it up. काही जर अवघड प्रसंग आले तुमच्या आयुष्यामध्ये तर ते सगळे सहन करा. Don't give up. हार नाही मानायची. Don't let it affect your heart. आपल्या हृदयावरती परिणाम नाही करून घ्यायचा. संकट आली येऊ दे. If trouble comes, काही संकट आली don't be admitted in the ICU. तर आयसीयू मध्ये दवाखान्यात भरती व्हायची पाळी नको यायला. Go into the prayer room. प्रार्थनेच्या खोलीत जा. Cast your burden upon the Lord. आपली सगळी ओझी प्रभूच्या पायी टाका Get up from the prayer. आणि प्रार्थना करून मग उठा. Go out boldly. धाडसाने बाहेर जा. By the time you reach home, तुम्ही घरी पोहोचेपर्यंत your trouble is over. तुमचा त्रास गेलेला असणार आहे. Yes. एवढं महान सामर्थ्य येशूमध्ये. Be patient under humiliation. नम्रतेनं धीरानं राहा. Whatever the cost. जे काही किंमत मोजावी लागेल काही हरकत नाही. Because gold is always purified by fire. कारण सोनं नेहमी आगीच्या भट्टीमध्ये शुद्ध होतं ना. Maybe the Lord is proving you in the furnace of humiliation. कदाचित परमेश्वर तुम्हाला नम्रता नावाच्या भट्टीमध्ये पारखत असेल. Don't conclude that God is not on your side. असे निष्कर्ष लावू नको की देव माझ्या बाजूने नाही, अलीकडे मला फार त्रास होत आहेत. Don't conclude that God doesn't help you. असे निष्कर्ष लावू नको की देव मला मदतच करत नाही. Trust Him. देवावर विश्वास ठेव. Trust Him like Job. इयोबाप्रमाणे देवावर विश्वास ठेव. Job said, इयोब म्हणाला, though He slay me, yet will I trust जरी Him. त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. If you have this kind of confidence, अशा पद्धतीचा विश्वास जर तुम्ही देवावर ठेवला, God will remove you out of every trouble. देव तुम्हाला प्रत्येक त्रासातून बाहेर काढेल. Walk the straight course. तुम्ही सरळ धावपट्टीवर चाला. Fix your eyes on Jesus. डोळे येशूंवर केंद्रित ठेवा. Set your hope on Him. आपली आशा येशूंवर ठेवा. येशू म्हणजे येशूबास. You people who fear the Lord, तुम्ही लोक जी देवाला घाबरणारी, देवाचं भय बाळगणारी लोक आहात. wait on the Lord for His mercy. देवाचरणी वाट पहा की देवबाप्पा तुझी दया माझ्यावर कर. Do not stray, तुम्ही असे भटकू नका. or you will fall. बहकू नका, भटकू नका, नाही तर पडाल. Consider the life of that widow. ती जी विधवा बाई आहे तिचं जीवन पहा. She trusted God. कसं तिनं त्या परिस्थितीत सुद्धा देवावर विश्वास ठेवला. Even in deep trouble, she trusted God. अगदी इतक्या मोठ्या त्रासात सुद्धा तिने देवावर विश्वास ठेवला ना. And God helped her. आणि देवाने तिला मदत केली ना. किती मोठं संकट आलं होतं की आता माझी मुलं हा नेतो का काय. There are so many of them like her in the Bible. बायबल मध्ये तिच्यासारखी अनेक माणसं आहेत. David, दावीद आहे, Abraham, अब्राम आहे, Sarah. सारा आहे. Has the Lord ever disappointed them? प्रभूने कधी त्यांना निराश केलं का. नाही. Was there anyone who stood firm in the Lord ever deserted? कोणी असं कधी होतं की जो प्रभूमध्ये अगदी खंबीर उभा राहिला पण तरी प्रभूनी त्याला सोडलं. असं Never. कोणीच नाही. असं कधी होत नाही, होणारही नाही. Did God ever neglect anyone who prayed to Him? ज्या कोणी देवाला प्रार्थना केली त्याच्याकडे देवाने दुर्लक्ष केलंय. No. नाही. Has God neglected those who come here week after week? जी लोक दर आठवड्याला इथे येत आहेत त्यांच्याकडे देवाने दुर्लक्ष केलंय. No. नाही. Was Hannah's prayers gone in vain? हन्नेची मंदिरातली प्रार्थना वाया गेली. No. नाही. God blessed her with a child. देवाने तिला संतानाचा आशीर्वाद दिला ना. She went to Shiloh for 10 years. शिलोला ती गेली 10 वर्ष मंदिरी जात होती. In her trouble she came to God. त्रासांमध्ये ती देवाकडे आली. 10 वर्ष तसल्याही वांज अवस्थेत ती मंदिरात जात राहिली. My God is compassionate. माझा देव कळवळानं भरलेला My आहे. God is merciful. माझा देव दयाळू आहे. My God says, माझा देव बोललाय, I have seen your tears, I have heard your cry. मी तुझे अश्रू पाहिलेत, मी तुझं रडणं ऐकलंय. कोणी Even नाही now. पाहिलं पण मी पाहिलं. आता सुद्धा He is seeing your tears. देव तुझे अश्रू बघतोय बेटा. इथे He is बरीच seeing माणसं your आहेत. cry. अनेक माणसं रडतायत. देव बघतोय. He forgives your sins. देव तुझ्या पापांना क्षमा करतो राजा. He comes to your rescue in the times of trouble. संकट समयी देव तुला वाचवायला येतो बेटा. Woe to those people who mock God. अशा लोकांवर हाय हाय जे देवाची थट्टा आणि मस्करी करतात. Woe to those people who don't trust on God. अशा लोकांवर हाय हाय ज्यांचा देवावर विश्वास नाही. Woe to those people who do not have faith in God. अशा लोकांवर हाय हाय ज्यांचा देवावर भरोसा नाही. They shall go unprotected. ते असुरक्षित राहणार. But those who trust in God, पण ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे God will spread His wings देव त्याचे पंख त्यांच्यावर पसरणार. and cover them like a hen covers her chicks. आणि जसं कोंबडी आपल्या पिल्लांना झाकून घेते तसं देव त्यांना झाकणार.
Misery for those people who give up in struggle times. पण जी माणसं संघर्षामध्ये हार मानतात त्यांना त्रास. Don't be proud. घमेंडी आणि गर्विष्ठ राहू नका. Don't be stubborn. अभिमानी, स्वाभिमानी, जिद्दी, हट्टी राहू नका. Stubbornness will bring loads of trouble. हट्टीपणा माणसाच्या जीवनात खूप सारे त्रास आणतो. कशाला हट्टी राहता? Humility will solve all your problems. नम्र राहा ना. नम्रता तुझ्या सगळ्या समस्या सोडवेल. Folding your hands before God will solve all your problems. देवासमोर हे हात जोड ना. काय हरकत आहे? देवासमोर हात जोडून तुझे सगळे त्रास जाणार. Kneel down before God, He will solve your problems. देवासमोर गुडघे टेक की झिजू दे की तो गुडघा देवासमोर. त्रास जातील. Call Him in the days of your trouble, He will answer अरे you. संकट समयी तरी त्याच्या नावाला हाक मारतो, तुला उत्तर देईल. तशी तर नेहमीच मारायची, पण संकट समयी तरी त्याच्या नावाला हाक मारतो, तुला उत्तर देईल. When calamity befalls the arrogant, संकट जेव्हा उद्धट माणसावर येतं, there is no cure for him. त्या माणसाला काही उपाय नाही, तो There is उद्धट no आहे. help for त्या him. माणसाला मदत नाही, तो उद्धट आहे. But if disaster strikes the humble man, पण एखाद्या नम्र माणसावर जर काही नाश आणि त्रास आला, God comes to his rescue. देव त्याला वाचवायला येतो, कारण तो नम्र आहे. You don't run to a stranger to get help. अनोळखी आणि परक्या माणसाकडे थोडा आपण मदत मागायला जातो. Don't run to a diviner for help. आणि जे तंत्र मंत्र करतात त्यांच्याकडे सुद्धा मदत मागायला जाऊ नका. You'll find yourself in a deeper water. नाही तर मग अजून त्रासांमध्ये अडकलेलं तुमच्या लक्षात येईल. They will pretend to help you ते तुम्हाला मदत करतायत असा आव आणतील, सोंग करतील, only to pull the rug under your feet. फक्त तुमच्या पायाखालची जी काही सतरंजी आहे ती खेचायला. You have none for real help. बघा, माझं ऐका, आज तुम्ही या जिवंतांच्या भूमीत तुम्हाला मदत करणार तसं जर म्हटलं तर या जगात कोणीही नाही, Only Jesus. फक्त येशू आहेत. कारण या जगात नाही कोणी कुणाचा. You know, when a rich man slips, श्रीमंत माणूस जेव्हा घसरतो, many come to his rescue. अनेक माणसं त्याला वाचवायला येतात. If he says something outrageous, जर तो श्रीमंत माणूस काही बोलला they make excuses for him. तर त्याच्यासाठी लोक कारण दाखवतात की नाही नाही अशामुळे ते असं असं बोलले. But when a poor man slips, पण एखादा गरीब माणूस जर घसरला they will criticize him. तर त्या गरीबाची तर सगळे मस्करी करायला लागतात, थट्टा करायला लागतात. Even if he talks sense, आणि जो तो गरीब माणूस जरी काहीतरी अर्थपूर्ण बोलत असला he is never given a good hearing. तरी गरीबाचं कोणीच ऐकत नाही ना राजा. गरीबाला कोण कान देत आहे? When a rich man speaks, all are silent. श्रीमंत माणूस बोलायला लागला की सगळे शांत होऊन जातात, कारण पैसा बोलतो ना. Then they praise his speech to the skies. आणि मग त्या श्रीमंत माणसाच्या भाषणाचं सगळेजण कौतुक करतात, क्या बोला क्या बोला. A poor man speaks, गरीब बोलला and they say, who is this? की मग लोक म्हणतात, कोण आहे हा? And if he stumbles, आणि जर बोलताना तो थोडासा तोत्रा झाला, अडखळला, they give him an extra push. तर अजूनच ढकलतात त्याला. That is why म्हणून Jesus said, येशू बोलले, blessed are the poor, गरीब, लीन, दीन ते धन्य, for theirs is the kingdom of heaven. स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. गरीब ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. Jesus came for the neglected. येशू जे दुर्लक्षित झालेले लोक आहेत ना, की ज्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये, अशा लोकांसाठी येशू आले. Jesus came for the sick. येशू आजारी लोकांसाठी आले. Jesus came for the widow. येशू विधवा बायकांसाठी Jesus आले. came for the fatherless. येशू अनाथ पितृहीन मुलांसाठी आलेत. Happy is the man whose hope is in the Lord. ज्या माणसाची आशा देवावर, तो माणूस सुखी आहे. Disaster never comes the way नाश आणि दुर्घटना कधी अशा of माणसाच्या a मार्गात, man who trusts in God. ज्या माणसाचा देवावर विश्वास आहे त्याच्या मार्गात कधी दुर्घटना येत नाही. Yes. हालेलुया. Disaster never comes the way of a man who trusts in ज्या God. माणसाचा देवावरती विश्वास आहे त्या माणसाच्या मार्गात अकस्मात दुर्घटना येत नसतात. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 32 verse 7, स्तोत्र 32 त्यातलं 7वं वचन, you are my hiding place. तू माझं लपायचं स्थान आहेस. You shall preserve me from trouble. तू मला त्रासांपासून राखून ठेवणार You आहेस. shall encircle me with songs of deliverance. तू मला सुटकेच्या गाण्यांनी घेरणार आहेस. Praise God. ओ हालेलुया. Bible says in Psalm 46 verse 1, स्तोत्र संहिता 46 पहिलं वचन बायबल म्हणतं, God is our refuge and strength, परमेश्वर आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे. a very present help in times of trouble. संकटांमध्ये आपली तात्कालिक मदत देव आहे. Bible तात्कालिक. says in Mark chapter 5, बायबल म्हणतं, मार्कचा 5वा अध्याय, there was a woman with bleeding trouble. एक बाई होती रक्तस्रावी स्त्री. She was suffering with this bleeding for 12 years, 12 वर्ष तिला रक्तस्राव होत and होता she had no respite.
आणि काही तिला बरंच होईना. She went to the best doctors, सगळ्या उत्तम डॉक्टरांकडे गेली, but the bleeding never stopped. औषधोपचार केले पण तिचा रक्तस्राव थांबेच ना. Finally, she lost all her money सर ते शेवटी बाईचा सगळा पैसा संपला. on the doctors and medicine. डॉक्टरांवर, औषधांवर तिचा सगळा पैसा संपला. She almost gave up. आणि तिने हार मानायला सुरुवात केली की आता काय, आता माझ्याकडे पैसे पण नाही. But then she heard about Jesus. तेव्हाच नेमकं तिच्या कानांवर येशूविषयी आलं, कोणीतरी सांगितलं And तिला. when she heard, आणि जेव्हा तिने येशूविषयी ऐकलं, she started seeking for Jesus. ती येशूंना शोधायला निघाली. As you heard about Jesus and you came here. जसे एके दिवशी तुम्ही पण येशूंविषयी ऐकलं कुठून तरी आणि तुम्ही दापोडी शोधत शोधत दापोडीला आला Praise God. की अब येशू के पास जाने दो. When she found him, आणि जेव्हा त्या बाईला येशू सापडले, she saw the crowd तिनं around Jesus. लोकांची गर्दी येशूंच्या अवतीभोवती बघितली की केवढी गर्दी आहे. As you also see the crowd around you. जसं तुम्ही सुद्धा इथे अवतीभोवती लोकांची गर्दी बघताना की किती माणसं येतात माहित नाही, कुठून एवढी माणसं येतात. She said, ती म्हणाली, if I only touch the garment of Jesus, जर फक्त येशूंच्या झग्याच्या काठाला जाऊन मी स्पर्श केला, I shall be healed. मी बरी होईन. म्हणाली मी बरी होईन. She pushed herself through the crowd, धक्काबुक्की करत लोकांच्या गर्दीत ती गेली touched the hem of the garment of Jesus, आणि जाऊन येशूंच्या झग्याच्या काठाला तिनं स्पर्श केला and she was healed. आणि लगेच बरी झाली बाई. 12 years of sickness healed in a second. 12 वर्षाचा आजार एका सेकंदात बरा झाला. 12 years of trouble gone in a second. 12 वर्षांचा त्रास एका सेकंदात गेला बेटा. That garment of Jesus carried power. त्या येशूंच्या झग्यात एवढं सामर्थ्य होतं. That garment of Jesus. त्या येशूंच्या कपड्यात एवढं सामर्थ्य होतं. मग She येशूंचं must have स्वतःचं काय? repented. तिने पश्चाताप केला असेल If I had met Jesus early, की मी जर या येशूंना अगोदर भेटले असते there would have been money in my bank. तर माझ्या बँकेत आजवर पैसे असते. But all the doctors took away. सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन जाऊन पैसे संपले. And now I needed a free doctor. बरी सुद्धा झाले नाही. आता फुकटच डॉक्टर हवा होता कोणीतरी. Who can be a free doctor? आणि फुकट डॉक्टर कोण असणार आहे? Jesus. येशू. येशू शिवाय कोण फुकट करणार आहे? She must have said, ती म्हणाली असेल, doctors gave so much promises, डॉक्टरांनी मला इतकी वचनं दिली but only Jesus kept the promise. पण फक्त येशूंनीच दिलेलं वचन पाळलं. Praise God. आमेन. Completely delivered. आणि संपूर्ण बाई बरी झाली, सुटका मिळाली. How much time have you wasted? तुम्ही किती वर्ष वाया घालवली? बाईनी 12 घालवली. How much money you have wasted? किती पैसा तुम्ही वाया घालवला? बाईनी तर सगळाच घालवला. Say, but praise God, finally you came. पण देवाला धन्यवाद, शेवटी तुम्ही इथे आलात. Some time back, काही दिवसांपूर्वी a person who had a kind of epilepsy, एक व्यक्ती ज्याला म्हणजे काइंड ऑफ फिट्स यायच्या, he was brought to me for prayer. त्याला माझ्याकडे प्रार्थनेसाठी आणलं. Before this, they had taken him somewhere else. त्याच्या अगोदर त्या माणसाला त्यांनी आणि कुठेतरी नेलं होतं. And some people did something for him. आणि काही लोकांनी त्याच्यासाठी काहीतरी केलं. And that person gave him a thread to tie it around his neck. आणि होता कोणीतरी त्याने त्याला एक धागा दिला की तू तुझ्या गळ्यात हा धागा बांध. That thread had a small casing. त्या धाग्याला एक छोटं केसिंग होतं. And he wore it. त्याने घातलं. But after wearing it, it became worse. ते घातल्यानंतर तर त्याला अजूनच त्रास व्हायला लागला. Before he used to get it once in 15 days. After that, every week he started getting. अगोदर 15 दिवसातनं एकदा त्याला फिट यायची, आता तर दर आठवड्याला फिट यायला लागल्या. Finally, somebody told him to get him here in the Dapodi church. सरते शेवटी कोणी भल्या माणसाने त्यांना सांगितलं की एक काम करा, त्याला दापोडीमध्ये शनिवारी ती आशीर्वाद सभा चालते ना, तिथं घेऊन जा. Somehow they met me. आणि कसं बसं ते मला येऊन इथे भेटले. I saw that thing hanging around his neck. मी बघितलं ते त्याच्या गळ्यात लटकतंय. I didn't say anything मी काही बोललो नाही, because I thought they may not like it. कारण मला असं की त्यांना आवडणार नाही असं काही बोललो तर. I prayed for him मी त्याच्यासाठी प्रार्थना केली in the name of Jesus. येशूंच्या नावात. And they went home. मग ते घरी गेले. Next week, पुढच्या आठवड्यात the boy comes with the parents तोच माणूस आई बापा सोबत आला, and said, Pastor, मुलगा, आणि म्हणाला पास्टर I want to say something. मला काहीतरी बोलायचंय पास्टर. Can you remove this thread and this case? तुम्ही हा धागा काढून टाकाल का, ही केस आणि हा धागा? Because कारण this is like a heavy chain around my neck. हे ना माझ्या गळ्याला असं फार मोठी काहीतरी साखळी, जड साखळी बांधल्यासारखं And झालं. I feel it is evil. आणि मला असं वाटतं ह्यात काहीतरी वाईट आहे. He gave it to me. त्याने मला दिलं ते. I said, what is there in that case? म्हटलं त्याच्यात काय आहे रे, त्या केसमध्ये पेटी काय असं छोटं असेल? He opened it. त्याने उघडलं. There was a small piece of paper. एक छोटा पेपर होता त्याच्यात. Something was written on it. त्या पेपरवर काहीतरी लिहिलेलं होतं. And God revealed to me देवाने मला प्रगट केलं that what was written was this: की जे लिहिलं होतं त्या कागदावर ते असं, donated to Satan. सैतानाला देणगी म्हणून दिलेला माणूस.
donated to त्या Satan. कागदावर लिहून इथे लावलं होतं त्याला, सैतानाला देणगी दिलेला माणूस. He म्हणजे हा didn't माणूस know सैतानाला he देणगी, was sold to the devil. म्हणजे त्याला कळलं नाही की त्याला सैतानाला विकून टाकलं ह्यांनी. I again prayed for him. मी परत त्याच्यावर प्रार्थना He केली, fell down. तो खाली He पडला. was delivered once and for all. पूर्ण सुटका मिळाली त्याला कायमची. हालेलुया. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Time of deliverance. आता सुटकेची वेळ आहे. Vain is the help of man. कारण माणसाकडनं येणारी मदत व्यर्थ आहे. शायद ये मौका होगा आखरी, तुझको बुलाता यीशु नाजरी. आजा प्रभु यीशु के पास आजा. Now is your time. God is going to deliver you. आताची वेळ तुमची आहे. देव तुम्हाला सुटका देणार आहे. Whatever is your trouble, जो काही तुमचा त्रास असेल, it may be big or small. लहान असेल मोठा असेल, जो काही असेल, You tried it and tried it, तुम्ही प्रयत्न केले असतील फार, but पण you're not able to come out of it. तुम्हाला काही त्या त्रासातनं बाहेर पडायला जमलं नाही. Don't worry. काळजी करू नका. Christ is all powerful. येशू ख्रिस्त सर्व सामर्थ्यवान आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात that trouble has to vanish. तो त्रास गेलाच पाहिजे. Some of the troubles are the doing of devil. काही त्रास सैतानाकडनं आलेले असतात बेटा. Some of the trouble, काही त्रास they are mysterious troubles. रहस्यमय असतात. You don't even know from where it comes. काही त्रासांचं गुपितच असतं, आपल्याला काही कळत पण नाही हे त्रास कुठून आले. And there is no answer on this earth. आणि भूतलावरती त्या त्रासांचं काही उत्तर नाहीये. Such troubles, असे जे काही त्रास आहेत, Jesus can handle it. येशू हाताळू शकतात. And today you shall be delivered of even mysterious troubles. आणि आज त्या गुपित त्या रहस्यमय त्रासांपासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळेल. Because some troubles you may not know why it's coming. कारण काही त्रास ना तुला कळणारच नाही की हे त्रास मला का होत आहेत. You will not know. तुला समजणारच नाही हे त्रास मला का होत आहेत. It is sent by the devil. ते सैतानाने पाठवलेले But असतात. tonight पण आज रात्री you shall be delivered. तुम्ही सुटका पावाल. If you feel heaviness, जर तुम्हाला जड वाटत असेल, if you feel stressed out, जर तुम्हाला दडपण वाटत if असेल, you feel fear, जर तुम्हाला भीती वाटत असेल, if you feel restless, तुम्हाला अशांत वाटत if you असेल, feel you want to run away from home असं वाटत असेल की मला घर सोडून पळून जायचंय, or commit suicide, मला आत्महत्या करायची आहे, some strange kind of trouble is invading your personal life. तर काहीतरी विचित्र पद्धतीचा त्रास तुझ्या जीवनात येतोय बरं का. Tonight you need deliverance. आज रात्री तुला सुटकेची गरज आहे And बास. Jesus is going to deliver आणि you. येशू तुला सुटका देणार आहे. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर करा. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. रडून देवाचा धावा कराल. Cry out to God. रडून देवाचा धावा कराल. If people don't do it, God will do it for you. लोकांनी तुझ्यासाठी नाही ना केलं, देव तुझ्यासाठी करेल. If people have failed you, लोकांनी तुला अपयश दिलं ना, my Jesus will never fail. माझा येशू तुला कधी अपयश देणार नाही. He can do the impossible. माझे येशू अशक्य कार्य शक्य करतात. My Jesus said, माझे येशू what म्हणाले, is impossible with man is possible with जे God. माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग डोळे सगळ्यांचे घट्ट बंद, सगळीकडे सर्वत्र माझ्या मागून प्रार्थना Say, my बोला. God. म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I am in a mess. मी बर्बाद झालो. My life is messed up. माझं जीवन बर्बाद झालं. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not working. गोष्टी घडत नाही. You have to help me. तू मला मदत करायलाच हवी. When is the help of कारण man? माणसांकडनं आलेली मदत वाया आहे. That's why I come to you. म्हणून मी तुझ्याकडे येत आहे. That's why I'm crying to you. म्हणून मी तुझ्या समोर रडत आहे. Lord Jesus, प्रभू येशू, I'm sorry for my मला sins. माफ कर माझ्या पापांविषयी. Forgive me. मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me by मला your blood. धुवून काढ, तुझ्या रक्तात मला आंघोळ घाल. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Jesus, येशू, I need you मला now. तुझी आता गरज I आहे. need you मला now. तुझी आता गरज I आहे. need you now. मला आता तुमची गरज See, आहे. Jesus is coming. येशू येत आहेत. He is coming right येशू now. आता या वेळेला He is लगेच coming येत. right now. येशू लगेच येत आहेत. He is touching you right येशू तुला now. आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोगराई, I command you आज्ञा करतो मी in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड.
Leave you sickness in Jesus' सगळे name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Leave you sickness in the सोड name of Jesus. येशूच्या नावामध्ये सगळे आजार, Leave you sickness in the name of सगळे Jesus. आजार येशूच्या नावात जाऊ See, दे. it is going away. ते चाललं बघा. It is going away. ते चाललं बघा. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करतात. Every pain in the body अंगातल्या सगळ्या वेदना vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, I command you in the name मी of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' लोकांना name. येशूच्या नावात सोड. Headache vanish in the name of Jesus. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Body pain, अंगवेदना, people suffering with body ज्या pain. लोकांना अंगवेदना आहे, Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Touch them now त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श See, करतात. that pain is vanishing. पहा त्या वेदना जात आहेत. Come on, call, call, चला call. सर्वांनी धावा करा करा Say, Jesus, touch me म्हणा now. येशू मला आता स्पर्श Say, कर. Jesus, heal me म्हणा now. येशू मला आता बरं कर. Skin disease, त्वचा रोग I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. It is going away. ते निघून चाललं. It is going ते away. निघून चाललं. It is ते vanishing निघून चाललं. in the name of Jesus. येशूच्या नावात Check up in your bodies. आपलं शरीर तपास. Something is happening. काहीतरी घडत आहे. Something is happening now काहीतरी आता घडत आहे. in the name of Jesus. येशूच्या नावात Ulcer. अल्सर, People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालेत, Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात ते जाऊ दे. Let that ulcer vanish in Jesus' ते name. अल्सर येशूच्या नावात जाऊ दे. Tumor. ट्यूमरच्या People गाठी, suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Just touch on that area. त्या भागावर हात ठेवा. Wherever you have tumor, जिथे कुठे तुम्हाला ट्यूमरची गाठ आहे, place your hand there. आपला हात तिथे ठेवा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Let that tumor vanish in ते Jesus' name. ट्यूमर येशूच्या नावात जाऊ दे. Lumps in the body, अंगाला आलेल्या गाठी, lump in the armpit, काखेत आलेली गाठ, or wherever the lumps are, जिथे कुठे तुला गाठ आली आहे, place your hand on that आपला area. हात त्या गाठीवर Let ठेव. Jesus touch you now. येशूना तुला आता स्पर्श Let करू that दे. lumps vanish in आणि Jesus' ती name. गाठ येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, Be free. येशूच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Stone in the kidney. किडनी झालेले खडे, People who are suffering with stone in the ज्या kidney. लोकांच्या किडनी मध्ये खडे आहेत, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श and कर. heal them आणि त्यांना आता आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात Liver problem. लिव्हरचे आजार, Lord Jesus, प्रभू येशू touch them now त्यांना आता स्पर्श कर. and heal them आणि of the त्यांना liver आरोग्य problem. दे लिव्हरच्या आजारातून. Heart problem. हृदयाचे आजार, Those who have had heart ज्या attacks लोकांना हार्ट अटॅक आला, or heart problem, हृदयाचे काय आजार आहेत, place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेवा. Lord Jesus, प्रभू येशू right now, आता या वेळेला touch their hearts त्यांच्या हृदयांना स्पर्श and कर make their hearts strong आणि त्यांचं हृदय खंबीर कर. in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Thank you, Father. धन्यवाद आहे बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer. कॅन्सर, People suffering with cancer. ज्या लोकांना कॅन्सर झाला, Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Problem in the ears. कानांचे आजार, Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार, Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. Those who cannot rise up, ज्या लोकांना उठता येत नाही, you cannot walk, ज्या लोकांना चालता येत you नाही, cannot move. ज्या लोकांना हलता येत Lord नाही, Jesus, right now, प्रभू येशू या वेळेला touch them अशा लोकांना स्पर्श कर and let them be healed in Jesus' आणि name. त्यांना आरोग्य दे येशूच्या नावात. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करू लागा. If you couldn't move your hand, start moving it in Jesus' हात name. हलवता येत नव्हता तर आता हात हलवायला लागा येशूच्या If you नावात. couldn't move your legs, start moving it in Jesus' पाय name हलवायला now. जमत नव्हते तर आता पाय हलवायला लागा येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Rheumatism, वाताचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Arthritis, संधिवात be gone in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus, yes. येशूच्या नावात. It is happening now. होत आहे, होत आहे. Bleeding trouble, रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Piles problem, मूळ व्याधाचा आजार be healed in the name of येशूच्या Jesus. नावात बरा होऊ दे. Thank you, Lord God. धन्यवाद प्रभू. Thank you, my master. धन्यवाद माझ्या Now you स्वामी राजा. devil सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो, right now, तुला I command you in या Jesus' वेळेला मी name. आज्ञा करतो येशूच्या Devil, नावात. सैताना leave, सोड. leave in Jesus' name. सोड या लोकांना Leave in येशूच्या Jesus' नावात. name. सोड यांना येशूच्या Leave in नावात. Jesus' name. सोड येशूच्या See, the नावात. devil is going away. सैतान चालला बघा. The devil is going away. सैतान निघून चालला बघा. Leave सोड. all witchcraft power, सर्व चेटूक करणे, all demonic सर्व power. सैतानी शक्त्या Leave the people in सोड Jesus' लोकांना name. येशूच्या नावात. Leave their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात. Leave their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या All नावात. demonic forces, सैतानी शक्त्या come out in the name of निघ Jesus. बाहेर येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. You also say, तुम्ही बोला. say, devil, leave me in Jesus' म्हणा, name. सैताना मला सोड येशूच्या Say, devil, नावात. leave me in Jesus' name. सैताना सोड मला येशूच्या Say, नावात. devil, leave me in Jesus' सोड name. मला येशूच्या नावात. Leave सोड
In Jesus' name. येशूंच्या नावात All witchcraft power be gone in सर्व Jesus' चिटुकणी name. येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Every poverty leave in Jesus' name. दारिद्र्य गरिबी येशूंच्या नावात जाऊ दे. Every curses leave in Jesus' name. शाप येशूंच्या नावात जाऊ दे. You also say, तुम्ही म्हणा curses leave me in Jesus' सगळे name. शाप येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Say, दे. poverty leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say, weakness leave me in Jesus' name. अशक्तपणा येशूंच्या नावात मला सोडून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात Say, fear leave me in मला Jesus' भीती name. मला येशूंच्या नावात सोडून In जाऊ the दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Be free. मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever they are asking, give it to them. हे लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need increment, give them increment, ज्यांना Lord. पगारात वाढ हवी आहे त्यांना पगारात वाढ दे. People who want to buy houses, help them, Lord. ज्यांना घरं विकत घ्यायची आहेत त्यांना मदत कर. Those people who are in debts, ज्यांना कर्ज झालंय miraculously remove them from their debts. चमत्कारिक रीतीनं त्यांचं कर्ज काढून टाक. Father, दे बाप्पा do this miracle, O हा Lord. चमत्कार त्यांच्यासाठी कर. Many people are troubled because of debts. अनेक लोकांना कर्जामुळे त्रास होतोय. Remove them from their debts, त्यांचं कर्ज Lord. काढून टाक दे बाप्पा And supply them their needs. आणि त्यांच्या गरजा तू भागव. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need a job, give them a blessed job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना आशीर्वादित नोकऱ्या Those दे. who want to sell their houses or buy some houses or sell their plots and buy some plots, help them, my God. ज्यांना घरं विकत घ्यायची काही प्लॉट जमिनी विकत घ्यायच्या विकत द्यायच्या त्यामध्ये त्यांना सहाय्य कर. Those who want to go abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, O त्यांना Master. विजे लावून दे त्यांना घेऊन जा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Be prosperous in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. From today, आजपासून you will be away from vices, तुम्ही सगळ्या व्यसनांपासून लांब राहाल. smoking vices, सिगरेट पिणं drinking vices. दारू पिणं. If there are people here who cannot control drinking and smoking, जर कोणी इथे असं असेल ज्यांना सिगरेट पिणं बिड्या पिणं दारू पिणं हे व्यसन सुटत नाही cannot get away from drugs, आणि ड्रग्ज घेण्यापासून त्यांना जमत नाही put your hands up and I will pray for you. अशा लोकांनी हात वर करा मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. जे You will drugs घेतात, stop having these vices. हे सगळं व्यसन तुमचं निघून जाईल. जर दारूची नशा आहे काही ड्रग्ज घेताय चरस गांजा काही नशा करताय सिगरेट बिड्या फुकताय हात वर करा तुमचं व्यसन जाईल. Because this will kill you before your time. कारण हे सगळं खाऊन तुम्ही वेळे अगोदर मराला. This will not help you. यातून मदत नाही होणार आहे काही. Lord, प्रभू I pray for all these people who या have raised their सगळ्या hands. लोकांसाठी मी प्रार्थना करतो ज्यांनी हात वर केलेत. All the vices, सगळी व्यसन drinking, smoking, chewing tobacco, सिगरेट बिड्या तंबाखू Drugs. दारू all drugs, the evil powers, सगळ्या सैतानी शक्त्या leave them in Jesus' name. साठ त्यांना येशूंच्या नावात. Leave them in Jesus' name. साठ त्यांना येशूंच्या नावात. Touch them right त्यांना now. आता स्पर्श कर प्रभू. From today, आजपासून you will stop तुम्ही थांबवणार. because the power of God has come upon you. तुम्ही व्यसन मुक्त होणार कारण देवाचं सामर्थ्य तुमच्यावर You आलंय. will start hating it तुम्ही तिरस्कार कराल आता या गोष्टींचा and you will be freed आणि in तुम्ही Jesus' मोकळे name. व्हाल. Be येशूंच्या नावात. free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. आमेन Amen. आमेन. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा.